आता हे सरकारला दान म्हणायचं काय आमच्या हातात पैसे आहेत हा. लोकांचे पैसे द्यायची पंचायत झाली आता बरं तर भाव काय वाढणार तुम्हाला काय वाटतं? 2,000 रुपये नुकसान झालं. कसं काय? मजूर मिळाल्या त्या बाया मिळाल्या 1,500 रुपये येते म्हणून कामाला जात नाही ते 500 रुपये हजरी असून आठवड्याचे बाजार बघताय मग ते काय झालं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज हे शेतकरी दादा सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा घेऊन आले होते विक्रीसाठी. आणि या शेतकरी दादाशी आपण चर्चा करूयात की तुमचा कांदा किती रुपयाने गेला आणि तुम्हाला एकरी उत्पन्न किती निघालं, नुकसान किती आहे आणि तुमचं भाव मिळत नसले तरी तुमची मागणी काय आहे सरकारकडे, याविषयी आपण या शेतकरी दादाशी चर्चा करूयात. काय म्हणत आहे शेतकरी दादा यांच्याशी आपण संवाद साधूयात. कुठून आला तुम्ही? सुरडी गाव. किती आणलं होतं कांदा? 300 पॅकेट आणलं होतं आज एकदमच. कसं गेलं? 400 रुपयानं एक नंबर 1100-1200 त्याचा खर्च तर परवडायचा काय व्हायचं. किती एकर होतं? 3 एकराला कांदा 300 पिशव्या. 3 एकराला 300 एकरात पिशवी नाही. मग एक एकराला किती खर्च आला तुम्हाला? लागवडीला, खताला, खुरपणीला? 80,000 रुपये येतो खर्च. 1 एकरमध्ये 80,000 खर्च आहे. 1 एकर. मग 1 एकरात तुम्हाला 100 गोणे निघालेत. मग तुम्हाला पट्टी किती आली 1 एकरची? 1 एकराची किती पैशाला ठीक म्हणलं तर किती लागायचे? 30,000 रुपये. 30,000 पट्टी आहे. तोटा जायचा ह्याला 50,000 रुपये तोटा जायला. हां. मग आता तुमचं 50,000 रुपये नुकसान आहे. मग ह्याला दोष कोणाला देणार तुम्ही? सरकारला देणार का सरकारला कोणाला? देणार. आता काय सरकारनं आम्हाला हे अनुदान ती द्यायला पाहिजे. हां. काय यात काय राहतं काय पडतं? खताची गुन्हे महाग झालेली आहे, समजा महाग झाले. मजूरचं 500 रुपये हजरी आहे. ठिकं घ्यायचं म्हणलं तर 46-47 रुपयाला ठीक आहे. भाडं 40 रुपये आहे. बरं, आता काय तुमचं परवडतं ह्यात? 3 एकर कांदा होतं, 300 पिशव्या हे निघाल्या, कांदा निघालं. मग तुमचा खर्च आहे आर्थिक 2,40,000 रुपये खर्च आहे. 2,40,000. मग पट्टी किती आल्या तुम्हाला? येईल पट्टी हातात 70-80,000 रुपये. 70-80,000 रुपये पट्टी येईल. मग वरचं खर्च कसं देणार तुम्ही आता? रोजगार म्हणा, खत दुकानदारचे पैसे कसे देणार? रोजाच्या बायाचे पैसे कसे देणार? बारदाचे पैसे कसे देणार तुम्ही आता? व्याजानंच काढावं लागलं तर जमीन कुणाला तर लिहून द्यावी लागेल. शेत विकावं लागेल. शेतच विकावं लागेल. मग काय इलाज नाही आता. सरकारचं काय धोरण आहे? शेत विकायला लावायचं, शेतकरी मारायचं का काय धोरण आहे शेतकऱ्याचं? सरकारचं काय धोरण नेमका? शेतकऱ्याचं धोरण आहे बघा, शेतकरी मारायला लागला. हां. शेतकऱ्याला मग आता विचार करीत नाही शेतकऱ्याचा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली, मग त्यामध्ये शेतकऱ्यांनी मतदान केलं, बहुमतात सरकार आलं. का नाराज आहेत का शेतकरी? नाराज असले असते तर त्यांनी मतदान केलं नसतं. मग आनंदीत म्हणावं लागेल ना शेतकरी. 2,000 रुपये त्याच्यावर मतदान करते ते आपली निघाले. त्यानं 5 वर्ष गुंडाळून बसले. आता ह्याच्यात काय 5 वर्षाचा गप बसणार. 5 वर्ष गपची बस तिकडे काय म्हणते ह्यांचंच काम झालं. लुटायचं कारभार झाला हे आता. हां. काय शेतकऱ्याला काय परवडणार सांगा बरं. हां. आता आत्महत्या केल्याशिवाय मार्गच नाही ह्याची. कर्जमाफी करतो म्हणजे सरकार. काय करतील तेव्हा खरं आहे. हां. लाडक्या बहिणीचे पैसे देतो मग ते कुठं अजित पवार मेल्यापासून दिले बी नाही तर केले बी नाही तर ती सुद्धा हे बंद. लाडकी बहीण योजना आल्यापासून शेतकऱ्याचं नुकसान झालं का फायदा झाला? नुकसान झालं होतं. कसं काय? मजूर मिळाल्या त्या बाया मिळाल्या 1,500 रुपये येते म्हणून कामाला जात नाही ते 500 रुपये हजरी असून आठवड्याचे बाजार बघताय मग ते काय झालं. बाई याला तयार नाही का? बाया यायला कामाला तयारच नाही. रोजगार वाढीव झाला, रोजगार वाढीव झाला, उत्पन्न घटलं पण भाव काय वाढला नाही. भाव काय वाढला नाही. हां. मग सरकारचं धोरण जे खाणार आहेत त्यांना फुकटमध्ये जगवायचं कसं, असं धोरण आहे का नाही सरकारचं? शेतकऱ्याचं जे आहे का शेतकऱ्यांनी मारलं. हां. नोकरदार वर्ग सांभाळलं बा. नोकरदार वगैरे सांभाळलं. नोकरदार वर्ग सांभाळलं हे केलं. हां. त्यांनी काय केलं माहिती आहे का? शहरातले जे आहेत का नोकरदार त्याने आपला कांदा स्वस्त मिळावा. शहरातली लोक त्याने मतदान करते. शेतकऱ्यावर सरकारचं लक्ष नाही एवढं. होय. मग आता शेतकऱ्याचं निवडणूक होती, विधानसभा झाली, लोकसभा झाली, मग त्यांचं सरकार बहुमतात का आलं? शेतकरी नाराज आहे म्हणतात ना, खर्च नाही निघत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय. मग शेतकरी का मतदान करतोय त्यांना? शेतकरी ही काय येडजावपणा करते. 1,000 2,000 दिले मतदान करते ती. मतदानाच्या आदल्या दिवशी 1,000 रुपये दिले की खुश शेतकरी. 5 वर्ष मिळाला तर मिळाला. मिळाला हां. तेवढं मग काय सोडायचं मग ते आपलं देते मग मतदान काय करते. हां. म्हणजे हे आता तुम्ही कांदा जे विकला कांदा, मग कमी किमतीमध्ये विकला, तुम्ही कष्ट भरपूर केलं, मग हे फुकट विकला का सरकारला दान दिला? आता हे सरकारला दान म्हणायचं काय आमच्या हातात पैसे आहेत. लोकांचे पैसे द्यायची पंचायत झाली आता. बरं, तर भाव काय वाढणार तुम्हाला काय वाटतं?
काय वाटतं म्हणजे का वाढणार? निर्यात चालू करतो मागच्या वर्षी आज 12 फेब्रुवारी आहे, याच दिवशी मागच्या वर्षी 4,000 रुपये भाव होता. मग आज त्याच वर्षी दुसऱ्या वर्षाच्या तुलनेत का भाव मिळत नाही? आवक तेवढीचा, आवक कमीच आहे. जर तेवढीपेक्षा आवक कमी आहे, कांदा कमी आहे. सरकार म्हणते कांदा जास्त झाला आणि पुरवठा कमी आहे म्हणते. नाही कांदा नाही जास्त झाला. हां, कांदा नाही, कांदा कमीच आहे. निर्यात चालू करेल ना सरकार. हां, निर्यात तुम्हाला जर त्या वर्षी 1 एकरमध्ये किती गोण्या निघत होत्या? 200-250 मग ह्या वर्षी किती निघाल्या? आता पाऊस काळामुळे काय उत्पन्न घटलं ना. मग ह्या वर्षी किती निघाल्या तुम्हाला? एकरी 300 पिशवी निघाली. हे एकरी 100 निघाल्या. 100 निघाले. हां, 3 एकरात 300 निघाल्या. 3 एकर 300 निघाले. मग तरी भाव मिळत नाही. भाव तरी मिळत मग सरकारला पर्यंत कोण सांगणार की बाबा खर्च? नाही बघा आता हे जर अनुदान ती तर द्यावं कमीत कमी. सरकारला काय माहिती आहे तुमचा कांदा परवडते का नाही तुम्हाला? नुकसान सरकार तिथं एसी मध्ये बसलेलं आहे आरामशीर खुर्चीवर. खुर्चीवर. सरकारला काय माहिती आहे? तुम्ही खाली काय झालं? आत्महत्या करता, मेला तर मेला, सरकारला काय देणं घेणं नाही. हां बरोबर आहे. हां, मग कोण सांगणार सरकारपर्यंत की बाबा? काय समजाने उठाव केला तर व्हायचा. एक मग दोघा आज जण कोण काय उठाव करत नाही, तयार नाही. कुठलाही न्यूजवाला यायला तयार नाही, ना कुठलं मीडियावाले यायला तयार नाही. नाही. सांगत नाहीत कोण. भाव मिळणार, शेतकऱ्याचा खर्च निघणार. हां, मग आता अनुदान किती द्यावं लागेल सरकारनं? क्विंटलला कमीत कमी 1000 रुपये तर द्यायला पाहिजे. 1000 रुपये. 1000. हां, आता भाव नाही पण द्यावा लागतो तेवढं. काय शेतकऱ्याला परवडतच नाही. हां. नाही दिल्यावर काय होईल? काय नाही दिलं तर आत्महत्या करणार. काय करणार ते मग शेतकरी? केलं सरकारला काय देणं गेलंय का? नाही आत्महत्या अहो, राणी काही जण लोकांचं दिलं. जनतेला खायला कमी पडलं तर सरकार आयात करतंय. आहेत करते. हां, आयात. सोयाबीन 6,000 वर गेलं होतं मागच्या आठवड्यात. गेलते. ह्या आठवड्यात 5,000 वर आलं. आलं. मग सरकारनं आयात केलं, करार केला अमेरिकेसोबत, त्यामुळे भाव कमी झाला. हां, मग नुकसान कुणा झालं? शेतकऱ्याचं झालं. मग शेतकरी मेला तर मेला म्हणते सरकार. शेतकऱ्याचा विचार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज या शेतकरी दादांनी जी परिस्थिती सांगितली ती अत्यंत खरी आणि योग्य अशी होती. कारण आज हाच शेतकरी नाही तर प्रत्येक शेतकरी आज हवाल दिला आहे. कारण आपला एकरी खर्च आहे 80,000 रुपये आणि आपल्या हातात सर्व कांदा पट्टी विकून हातामध्ये येतो आहे 30 ते 35,000 रुपये. तर वरचा जो 50,000 रुपये नुकसान आहे ते काय करायचं, कसं भरायचं, हे आता सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. कारण आपला आज कांदा विकला जातो आहे 8 ते 10 रुपये किलोने आणि आपला उत्पादन खर्च आहे 20 रुपये. तर याच्यामध्ये सरकारने केलेली निर्यात बंदी आणि वारंवार केलेले निर्बंध आणि निर्यात शुल्क यासारखे निर्बंध लावल्याने आज कांदा बाजारभावामध्ये खूपच बेकार परिस्थिती झालेली आहे. जसे की बांगलादेशने पूर्णपणे कांदा आयात ही बंद केली. श्रीलंकेने सुद्धा त्यांच्या स्थानिक देशातला कांदा हा आल्यामुळे आपला भारतीय कांदा आयात करणं हे पूर्णपणे बंद केलं आणि बांगलादेश सरकारने सुद्धा त्यांच्या स्थानिक कांदा येण्यास सुरुवात झाल्यानंतर आपला कांदा हा आयात करणे हे बंद केले आणि आज कुठल्याही देशामध्ये कांदा हा निर्यात होत नाही हे आज या शेतकऱ्याने सांगितले आणि त्यामुळे आज शेतकरी हा खूपच मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. यांचा उत्पादन खर्चही निघणं अवघड झाले असं या शेतकरी दादाने सांगितलं आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करू शकता.